ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात? खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजने कोणते? खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे? नात करते काय यावंच लागते आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडे सर जी सेंटरमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण जी सिरीज चालू केली आहे A to Z मराठी व्याकरण, त्यातील हा 7वा भाग आहे. आत्तापर्यंत आलेल्या सर्व सरळ सेवा भरती, MPSC असेल, तलाठी भरती, पोलीस भरती असेल, तर यांचे वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्याचे आपण विश्लेषणात्मक प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. तर सुरू करूया आपल्या पुढील व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 96. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत काय म्हणून केला जातो? तर अ. मूलध्वनी, ब. विशेष संयुक्त व्यंजने, क. महाप्राण व्यंजने, ड. अर्धस्वर व्यंजने. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब. विशेष संयुक्त व्यंजने. प्रश्न क्रमांक 97. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य या वर्णाने सुरू झालेली नाही? इथं ध्यानात ठेवा, नाही विचारले आहे. अ. चामडे, ब. जलोग, क. चवदार आणि ड. झरा. तर यातील आपल्याला दंततालव्य नसलेला शब्द विचारलेला आहे. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक ब. जलोग. हा तालव्य आहे, दंततालव्य नाही. प्रश्न क्रमांक 98. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दात अनुस्वाराचा उच्चार अयोग्य अनुनासिक वापरून लिहिला आहे? तर अ. संजय, ब. चंचल, क. भांडण, ड. रंग. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब. चंचल. चंचल हा शब्द अयोग्य पद्धतीने अनुनासिक वापरून लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 99. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात? तर अ. वाक्य, ब. स्वरादी, क. शब्द, ड. वर्ण. तर याचे उत्तर क्रमांक आहे क. शब्द. अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात आणि शब्दांच्या योग्य रचनेला वाक्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 100. पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता? तर अ. उ. पर्याय क्रमांक ब. औ. पर्याय क्रमांक क. रो. पर्याय क्रमांक ड. ऐ. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक ड. ऐ. हा कंठतालव्य आहे. उ हा ओष्ठ्य आहे, औ हा औष्ठ्य आहे. प्रश्न क्रमांक 101. खालच्या व वरच्या ओठाचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना काय वर्ण म्हणतात? तर अ. औष्ठ्य, ब. दंत्य, क. मूर्धन्य, ड. तारण्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक अ. औष्ठ्य. ओठांचा उपयोग औष्ठ्य म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 102. खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते? तर अ. ग. पर्याय ब. ज. पर्याय क. च. पर्याय ड. द. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय क. च. हा कठोर व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 103. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3/10/2024 या तारखेला देण्यात आला आहे? म्हणजेच 3 ऑक्टोबरला. तर अ. संस्कृत, ब. तमिळ, क. मराठी, ड. कन्नड. तर याचे उत्तर क्रमांक आहे क. मराठी. मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा 3 ऑक्टोबरला देण्यात आला 2024ला. तसेच मराठीसह इतरही भाषांना दिलेला आहे, तो चार्ट दिलेला आहे शेजारी. प्रश्न क्रमांक 104. अ अधिक ई बरोबर काय आहे? तर पर्याय अ. औ. पर्याय ब. आई. पर्याय क. ऐ. पर्याय ड. ओ. तर अ अधिक ई बरोबर पर्याय क्रमांक क. ऐ होतं. याचे उत्तर क्रमांक आहे क. आ अधिक ई अधिक ए बरोबर आई होतं आणि अचं ऐ होतं. आ आणि अचं फरक ध्यानात ठेवा तेवढा. प्रश्न क्रमांक 105.
उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? तर संयुक्त स्वर, पर्याय ब दीर्घ स्वर, पर्याय क सजातीय स्वर, पर्याय ड ऱ्हस्व स्वर. तर ते ध्यानात ठेवा, उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना, तर याचा अर्थ ते एकाच जातीतील असले पाहिजेत. म्हणजे आ, ई, उ, म्हणजे त्यांना सजातीय स्वर म्हणतात. तर याचे उत्तर क्रमांक आहे क सजातीय स्वर. प्रश्न क्रमांक 106. अनुनासिकांना मराठीत काय म्हणतात? तर पर्याय परवर्ण, पर्याय ब परसवर्ण, पर्याय क सवर्ण, पर्याय ड यापैकी नाही. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब परसवर्ण. प्रश्न क्रमांक 107. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते? पर्याय क ख ग, पर्याय ब व ड द, पर्याय क फ भ ध, पर्याय ड त य ज. तर महाप्राण याचा अर्थ के त्या वाक्यात ह च्या छटा पाहिजेत. तर याचा उत्तर पर्याय आहे क फ भ आणि ध. प्रश्न क्रमांक 108. दात व तालू यामधील भाग कोणता? तर पर्याय कंठ, पर्याय ब वत्स, पर्याय क मूर्धा, पर्याय ड औष्ठ्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय ब वत्स. ते दात आणि तालू यांच्यामधला भाग असतो. प्रश्न क्रमांक 109. मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो? पर्याय मंगेश पाडगावकर, पर्याय ब कुसुमाग्रज, पर्याय क सुरेश भट, पर्याय ड वा भ बोरकर. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय ब कुसुमाग्रज. धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सँडी सर जे सेंटरला. धन्यवाद.